सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय, नमो बुद्धाय. मित्रांनो, मी महेश शिंदे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भारतीय संविधान यामधील आर्टिकल 21 कलम नंबर 21 आर्टिकल 21 याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. आर्टिकल 21 सेज प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ और पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट अकॉर्डिंग टू प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. मराठीमध्ये जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य याबाबत प्रत्येक व्यक्तीचे संरक्षण कोणत्याही व्यक्तीस तिच्या जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य पासून वंचित ठेवले जाणार नाही. जो कायदा अस्तित्वात आणला आहे अशा कायद्याच्या कार्यपद्धती खेरीज. याचा अर्थ असा आहे की भारतातील प्रत्येक नागरिकाला, भारतातील प्रत्येक व्यक्ती, नागरिक किंवा परदेशी व्यक्ती असेल तर अशा कोणत्याही व्यक्तीला तिच्या जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून तिला वंचित ठेवलं जाणार नाही. आणि जो काही कायदा असेल अस्तित्वात, कायद्याच्या चौकटीत राहूनच त्या व्यक्तीला जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य दिलं जातं आणि त्याच्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही. हे आहे आर्टिकल 21. This fundamental right is available to every person, citizens and foreigners alike. हा मूलभूत हक्क भारतातील प्रत्येक व्यक्तीला, नागरिकांना आणि परदेशी व्यक्तींना सुद्धा लागू होतो. आर्टिकल 21 provides two rights, a right to life, a right to personal liberty. भारतीय संविधान आर्टिकल 21 कलम नंबर 21 यामध्ये दोन मूलभूत हक्क आहेत. आर्टिकल 21 provides two fundamental rights, a right to life, a right to personal liberty. जीवन जगण्यासाठीचा हक्क आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य जगण्यासाठी त्याचा हक्क. जीवन कसं जगायचं, त्याच्यानंतर व्यक्तिगत स्वातंत्र्य काय आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. द सुप्रीम कोर्ट डिस्क्राइब्ड धिस लॉ ॲज द हार्ट ऑफ फंडामेंटल राईट्स. सुप्रीम कोर्टानं त्याच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की आर्टिकल 21 हे हृदय आहे. भारतीय संविधान मधील असलेलं मूलभूत हक्कांचं हृदय हे आर्टिकल 21 आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला हे आर्टिकल 21 माहिती असणं आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला आपले हक्क आणि अधिकार माहिती असतात असा व्यक्ती हा गुलाम नसतो. तो शारीरिक सोबत मानसिक दृष्ट्या सुद्धा गुलाम नसतो, तर एक स्वतंत्र व्यक्ती असतो. आणि हे लोकशाहीचं राज्य आहे, लोकांचं राज्य आहे. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक भारतातील नागरिकाला, प्रत्येक व्यक्तीला, स्त्री असो पुरुष असो, कोणत्याही जातीतील धर्मातील व्यक्ती असो, त्याला हे भारतातील संविधानामधील आर्टिकल्स माहिती असणं महत्वाचं आहे. काय आहे आर्टिकल 21? तर जीवन जगण्यासाठीचं स्वातंत्र्य आहे, व्यक्तिगत जीवन जगण्यासाठी त्याचं स्वातंत्र्य आहे. तर ते कसं असावं याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. दिस राईट हॅज बीन प्रोव्हाइडेड अगेन्स्ट द स्टेट ओनली. स्टेट हिअर इन्क्लूड्स गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स, लोकल बॉडीज, लेजिस्लेचर्स एटसेट्रा. याचा अर्थ असा होतो की हा अधिकार केवळ फक्त राज्याच्या विरोधात प्रोव्हाइड केलेला नाहीये, तर त्याच्यामध्ये असलेल्या, राज्यामध्ये असलेल्या राज्य सरकार, सरकारी विभाग असतील, स्थानिक संस्था असतील, त्याच्यानंतर विधिमंडळ असतील, इत्यादींचा समावेश होतो. आर्टिकल 21 इज नॉट जस्ट अबाउट द राईट टू सर्वाइव्ह, इट ऑल्सो इंटेल्स being able to live a complete life of dignity and meaning. भारतीय संविधानातील आर्टिकल 21 कलम 21 हे फक्त काय जीवन जगण्यासाठी आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य जगण्यासाठी एवढंच फक्त अधिकार देत नाही, तर तुमचं जीवन हे कसं सक्षम पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने जगायचं याचा अधिकार देतं. द चीफ गोल ऑफ आर्टिकल 21 इज दॅट वेन द राईट टू लाईफ ऑर लिबर्टी of a person is taken away by the state, it should only be according to the prescribed procedure of law. आर्टिकल 21चं उल्लंघन किंवा जर समजा हरण करायचं असेल तर फक्त कायद्याच्या चौकटीत राहूनच त्याचं राज्य हरण करू शकतं.
आर्टिकल 21 सस्पेंड कधी झालं होतं तर इंडिया पाकिस्तानच्या केसमध्ये, इंडिया चायनाच्या युद्धामध्ये, इंडिया पाकिस्तानच्या युद्धामध्ये आर्टिकल 21 हे सस्पेंड झालं होतं त्या काळामध्ये. हे आहे आर्टिकल 21. आता काही केसेस आपण पाहणार आहोत ज्यामुळं आर्टिकल 21 मध्ये बदल करण्यात आले आणि आर्टिकल 21 मध्ये बदल करण्यात आल्यानंतर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला अधिकार प्रोव्हाइड करण्यात आले, कशा पद्धतीने आपल्याला हक्क मिळाले. तर या काही केसेस आपण पाहणार आहोत. अ फ्यू इम्पॉर्टंट केसेस कन्सर्न विथ आर्टिकल 21. त्यामध्ये ए के गोपालन केस आहे आणि मेनका गांधी केस. ए के गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास आणि ए के गोपालन झाल्यानंतर मेनका गांधी केस वर्सेस युनियन ऑफ स्टेट्स, हे दोन खटले, या दोन खटल्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सुप्रीम कोर्टाची काही जजमेंट आहेत याबद्दल. ए के गोपालन केसमध्ये ए के गोपालन केस यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती स्टेट ऑफ मद्रास विरोधात. ही त्यांना काय झालं तर त्यांना डिटेन करण्यात आलं होतं. त्या काळामध्ये प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्ट 1950 या कायद्याअंतर्गत प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्ट हा कायदा अस्तित्वात होता. तर या कायद्याअंतर्गत त्यांना ए के गोपालन यांना काय केलं होतं, अटक करण्यात आली होती, स्थानबद्ध करण्यात आलं होतं, डिटेन करण्यात आलं होतं. तर ते कम्युनिस्ट लीडर होते आणि कम्युनिस्ट लीडर असल्या कारणामुळे त्यांना तर एखादा नेता वगैरे असेल किंवा एखादा वक्ता असेल तर त्याला अशा प्रकारे संकटांना सामोरं जावं लागतं. तर त्यांना त्या केसमध्ये डिटेन करण्यात आलं होतं. 1947 पासून 1950 पर्यंत त्यांना सतत डिटेन करण्यात आलं होतं आणि या कारणामुळे ते वैतागले आणि त्यांनी काय केलं तर आर्टिकल 32 भारतीय संविधानामधील आर्टिकल 32 याच्या अंतर्गत जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली की माझं आर्टिकल 13चं हनन होतंय, आर्टिकल 19चं हनन होतंय, आर्टिकल 21चं हनन होतंय आणि आर्टिकल 22चं हनन होतंय. मग त्यांनी काय केलं, सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली की माझं एवढे सर्व आर्टिकल जे आहेत, 13 नंबरचं आर्टिकल आहे, 19 नंबरचं आर्टिकल आहे, 21 आणि 22 या सर्व आर्टिकल यांचं हनन होतंय आणि मला यामध्ये न्याय मिळावा यासाठी त्यांनी 1950ला सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली. आणि याचिका दाखल केल्यानंतर त्यावेळी सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं होतं. त्यावेळी सुप्रीम कोर्टानं त्यांना न्याय दिला नाही. त्यावेळी संकुचित अशा पद्धतीनं आर्टिकल 21 बद्दल त्यांनी सुप्रीम कोर्टानं जजमेंट दिलं की ए के गोपालन राव जे ए के गोपालन आहेत त्यांना जे डिटेन केलेलं आहे, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की ते म्हणतात, सुप्रीम कोर्ट म्हणते की तुम्हाला ज्या पद्धतीने स्थानबद्ध करण्यात आलंय ते कशाच्या आधारावरती तर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्ट 1950 हा कायदा अस्तित्वात आहे, त्याच्या अंतर्गत तुम्हाला स्थानबद्ध करण्यात आलंय. त्या काळामध्ये प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ हा कायदा अस्तित्वात होता. ड्यू प्रोसेस बाय लॉ हा कायदा अस्तित्वात नव्हता. आता ए के गोपालन केस ही केस जाणून घेण्याच्या आधी आपण काय करूया, ड्यू प्रोसेस बाय लॉ आणि प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ हे काय आहे याबद्दल आपण जाणून घेऊया. प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ म्हणजे याचा अर्थ कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती, म्हणजे कायदा काय सांगतोय तसंच राहायचं. प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, कायदा काय सांगतोय तर तसंच राहायचं, कायद्याच्या चौकटीत राहूनच. आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ याचा अर्थ आहे की समजा आर्बिट्ररी एक्झिक्युटिव्ह ऍक्शन्स असतील किंवा आर्बिट्ररी लेजिस्लेटिव्ह ऍक्शन्स असतील. समजा एक्झिक्युटिव्ह ऍक्शन्स कार्यपालिकेनं काही वेगळे निर्णय सांगितलेले असतील आणि लेजिस्लेटिव्ह म्हणजे विधिमंडळातून काही वेगळे लॉज नियम असतील, तर कोर्टाला अशा पद्धतीचं कोर्ट हॅज डिसाइड टू डिक्लाइन और कोर्ट काय करू शकतं तर रद्द करू शकतं अशा प्रकारचे चुकीचे नियम, चुकीचे लॉज. याचाच अर्थ आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. तर कोर्टाला अशी पॉवर आहे की एक्झिक्युटिव्ह ऍक्शन्स असतील, लेजिस्लेटिव्ह ऍक्शन्स असतील, तर हे दोन्ही ऍक्शन्स रद्द करण्याचा कोर्टाला अधिकार आहे. पण त्या काळामध्ये ए के गोपालन यांच्या केसमध्ये त्यावेळेस ड्यू प्रोसेस ऑफ लॉ अस्तित्वात नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ड्यू प्रोसेस ऑफ लॉला समर्थन दिलं होतं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला भारतीय संविधानामध्ये ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हा आणला पाहिजे, याची गरज आहे. कारण कोर्टाला अशा पद्धतीने निर्णय घ्यायला हवेत की चांगलं काय आणि वाईट काय. बरोबर, म्हणजे समजा जर आता आर्बिट्ररी एक्झिक्युटिव्ह ऍक्शन्स घेतले
बरोबर आहे, आणि किंवा आर्बिट्ररी लेजिस्लेटिव्ह ऍक्शन्स घेतले तर 1950च्या कायद्याअंतर्गत फक्त एक्झिक्युटिव्ह ऍक्शन्सलाच इनव्हॅलिड सांगता येत होतं, लेजिस्लेटिव्ह ऍक्शन्सला नाही. कारण त्यावेळी काय तर प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ अस्तित्वात होता. त्यामुळं कसं तर या कारणामुळे ए के गोपालन यांना न्याय मिळाला नाही आणि त्यावेळीस आर्टिकल 21 अंतर्गत ए के गोपालन केस यांच्यामध्ये संकुचित पद्धतीने न्याय देण्यात आला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ड्यू प्रोसेस ऑफ लॉला समर्थन दिलं होतं. पण आल्हादी कृष्णस्वामी अय्यर यांनी त्यावेळेस अपोज केलं, बाबासाहेब आंबेडकरांना अपोज केलं. मग ड्यू प्रोसेस ऑफ लॉ त्यावेळी अस्तित्वात आणला गेला नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं सक्त म्हणजे त्यांचं समर्थन होतं की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही जी काय अमेरिकन कायदा आहे तो आपल्या संविधानामध्ये इन्क्लूड करावा. मग प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ अस्तित्वात असल्या कारणानं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं ए के गोपालन केसमध्ये की तुमच्याबद्दल जे काही निर्णय घेतलेले आहेत ते प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्ट 1950 या अंतर्गत तुम्हाला स्थानबद्ध केलंय. दुसरी गोष्ट की आर्बिट्ररी एक्झिक्युटिव्ह ऍक्शन्स असतील त्याच्या विरोधातच आम्ही निर्णय घेऊ शकतो. आर्बिट्ररी लेजिस्लेटिव्ह ऍक्शन्स जे काही विधिमंडळातील निर्णय असतील त्याच्याबद्दल आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. आणि त्यावेळेस असं सांगितलं की व्यक्तिगत स्वातंत्र्य, पर्सनल लिबर्टी याचा अर्थ आहे की व्यक्ती किंवा व्यक्तीचं शरीरच, फक्त एवढंच कन्सिडर करण्यात आलं. त्या कारणामुळं ए के गोपालन यांना न्याय मिळाला नाही. संकुचित अशा पद्धतीचा त्यावेळेस हा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला होता. सुप्रीम कोर्टाचा हाच निर्णय मेनका गांधी केस वर्सेस युनियन ऑफ इंडियन मेनका गांधी केस या केसमध्ये 1978ला सुप्रीम कोर्टाचा हाच निर्णय बदलला. 1950ला ए के गोपालन यांना न्याय मिळाला नाही. आर्टिकल 21 अंतर्गतच 1978ला मेनका गांधी केसमध्ये सुप्रीम कोर्टानं आपल्या स्वतःच्या निर्णयामध्ये बदल केला. मेनका गांधी केस काय आहे ते आपण जाणून घेऊया. मेनका गांधी या इंदिरा गांधी यांच्या संजय गांधी यांची पत्नी आहे. मग त्यावेळेस मेनका गांधी त्यांना परदेशामध्ये जायचं होतं आणि त्या मॅगझिन चालवत होत्या आणि त्यामध्ये मॅगझिनमध्ये लिहित वगैरे होत्या, बोलत होत्या आणि त्यांना परदेशामध्ये या कारणासाठी जायचं होतं की त्यांना फ्रीडम ऑफ स्पीच अंतर्गत आर्टिकल 19 अंतर्गत त्यांना काय करायचं होतं, तिथं स्पीच द्यायचं होतं परदेशामध्ये जाऊन. मग काय केलं त्यावेळीमध्ये जे सरकार जे होतं त्यानं काय केलं, त्यांनी मेनका गांधी यांचं जे पासपोर्ट त्यांचा सीज केला, जप्त केला. मेनका गांधी ही केस आपण पाहतोय. मेनका गांधी केसमध्ये काय झालं तर मेनका गांधी या बाहेरच्या देशामध्ये परदेशामध्ये निघाल्या होत्या आणि त्या परदेशात स्पीच द्यायला जाणार होत्या. तर स्पीच देऊ नये यासाठी त्यावेळी असलेल्या सरकारनं काय केलं तर त्यांचा पासपोर्ट जप्त केला. कशाच्या अंतर्गत तर पासपोर्ट ऍक्ट 1967 त्यामध्ये सेक्शन 10 क्लाउज 3C या अंतर्गत विदाऊट रिझन त्यांचा पासपोर्ट काय केला तर जप्त केला. मग त्यामुळे मेनका गांधी चिडल्या आणि त्यांनी सांगितलं की माझा आर्टिकल 14चं हनन होतंय, आर्टिकल 19चं हनन होतंय, आर्टिकल 21चं हनन होतंय. 14 नुसार माझ्यासोबत इनइक्वेलिटी होत्या, 19 नुसार मला फ्रीडम ऑफ स्पीच देण्यासाठी बंदी केली जाते आणि आर्टिकल 21 नुसार मला बाहेरच्या देशामध्ये जाण्यासाठी परवानगी दिली जात नाही. माझा पासपोर्ट हा जप्त केलेला आहे, तर मला याच्याबद्दल न्याय मिळावा यासाठी त्यांनी काय केलं तर 1978ला मेनका गांधी यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केल्यानंतर सुप्रीम कोर्टानं जो जुना ए के गोपालन केसमध्ये जो निर्णय दिला होता तो निर्णय बदलला. त्या निर्णयामध्ये सांगितलं की मेनका गांधी यांचं आर्टिकल 14, 19, 21 नुसार त्यांचं इन्फ्रिंजमेंट होत आहे. मग त्यांचे जे फंडामेंटल राईट्स आहेत त्यांचं हनन होत आहे, तर त्यांना परदेशात जाण्याचा हक्क आहे. आर्टिकल 21 नुसार त्यांना परदेशात जाण्याचा हक्क आहे. त्यांचा तो हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. परत त्याच्यानंतर जो पासपोर्ट
सीज केला होता, पासपोर्ट जप्त केला होता. कशाच्या अंतर्गत? तर पासपोर्ट ऍक्ट 1967 सेक्शन 10 सेक्शन 10 क्लाउज नंबर 3C यांच्या अंतर्गत जो पासपोर्ट सीज केला होता, हा जो कायदा होता तो रद्द केला सुप्रीम कोर्टानं. तो इनव्हॅलिड सांगितला. नल अँड वॉइड करार ठरवण्यात आला, नल अँड वॉइड ठरवण्यात आला. आणि त्यांना सुप्रीम कोर्टानं जजमेंट दिलं की आर्टिकल 21 हनन होत आहे त्यांच्या, त्यानंतर 19 हनन होत आहे, 14 हनन होत आहे. आणि त्यानंतर त्यांना राईट टू ट्रॅव्हल त्यांना अलो केलं सुप्रीम कोर्टानं. त्यावेळी प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ सोबत ड्यू प्रोसेस ऑफ लॉ सुद्धा कन्सिडर करण्यात आला. आणि त्यावेळी सुप्रीम कोर्टानं ड्यू प्रोसेस ऑफ लॉ अंतर्गत आर्बिट्रेरी एक्झिक्युटिव्ह ऍक्शन्स आणि आर्बिट्रेरी लेजिस्लेटिव्ह ऍक्शन्स यांना नल अँड वॉइड म्हणजेच शून्यवत केलं, रद्द केलं. आणि त्यांना तिथं न्याय दिला. आर्टिकल 21 अंतर्गत त्यानंतर भरपूर इंटरप्रिटेशन झाले, भरपूर बदल झाले. राईट टू प्रायव्हसी आली, राईट टू गो अब्रॉड आलं, राईट टू शेल्टर मिळालं, राईट टू सोशल जस्टिस मिळालं, त्याच्यानंतर राईट टू इंटरनेट मिळालं, राईट टू पोल्युशन फ्री वॉटर, त्याच्यानंतर राईट टू एन्व्हायरमेंट. एवढे सगळे बदल आपल्या आर्टिकल 21 मध्ये आले. त्याच्यानंतर आर्टिकल 21 मधील राईट टू एज्युकेशन हा काय आहे? तर द स्टेट शॅल प्रोव्हाइड फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन टू ऑल चिल्ड्रन ऑफ द एज ऑफ 6 to 14 years in such manner as the state may by law determine. आर्टिकल 21A नुसार शिक्षणाचा हक्क आहे. राज्य 6 ते 14 वर्षे वयाच्या सर्व बालकांसाठी राज्यास कायद्याद्वारे निर्धारित करता येईल अशा रीतीने मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करेल. राज्य सरकार काय करेल? तर 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण देईल. मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे राज्य काय करेल? तर सर्व बालकांसाठी जे 6 ते 14 वयोगटामधील असतील, 6 ते 14 वयोगटामधील असतील त्या सर्व बालकांसाठी राज्य सरकार सक्तीचं आणि मोफत शिक्षण देईल. हे आहे आर्टिकल 21. यामध्ये आर्टिकल 21 मध्ये आपले जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे हक्क आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आर्टिकल 22 बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. धन्यवाद.